नमस्कार. मी मंदार कुलकर्णी म्हणजेच तुमचा मँडी कूल. आज आपण तुळशी विवाहाबद्दल माहिती बघणार आहोत. कार्तिक शुद्ध द्वादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत 5 दिवस हा उत्सव साजरा केला जातो. यापैकी एखाद्या दिवशी संध्याकाळी तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे. तुळशी विवाह हे एक व्रत मानलं गेलं आहे. हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फळ मिळते असं मानलं जातं. वृंदावनाची वाकुंडीची गेरुने व चुन्याने रंगरंगोटी केली जाते. त्यावर राधा दामोदर शुभविवाह असं लिहिलं जातं. चिंचा, बोर, कवठ, आवळे हे त्यामध्ये ठेवलं जातं. मुळासहित असलेला ऊस शेजारी मांडव म्हणून उभा केला जातो. पूजेचे उपचार समर्पण करून श्री विष्णूला जागं केलं जातं आणि बाळकृष्ण व तुळशीचा विवाह लावला जातो. पूजेचे उपचार व समर्पण करून श्री विष्णूला जागं केलं जातं आणि त्यानंतर बाळकृष्ण आणि तुळशीमध्ये अंतरपाठ धरून त्यांचा विवाह लावला जातो. यानंतर तुळशीचे कन्यादान केले जाते आणि त्यानंतर आरती करतात. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा वर मिळावा हा त्यामागील हेतू असतो. विधीच्या वेळी तुळशीच्या भोवती दीप आराधना करण्याची पद्धत आहे. आता जाणून घेऊया तुळशी विवाहामागील पौराणिक कथा. पौराणिक कथेनुसार तुळशी माता म्हणजेच वृंदा ही तिच्या पातिव्रत्यासाठी प्रसिद्ध होती. तिचा पती जलंधर नावाचा राक्षसांचा राजा होता, ज्यानं सर्वत्र विनाश करून लोकांना भयभीत करून सोडलं होतं. परंतु वृंदाच्या भक्तीच्या सामर्थ्यामुळे कोणी त्याला पराजित करू शकत नव्हतं. म्हणून जलंधराला मारण्यासाठी वृंदाची पतीवरील भक्ती संपवणं गरजेचं होतं. म्हणून भगवान श्री विष्णू ऋषींचा वेश धारण करून जंगलात गेले, जिथे वृंदा एकटीच होती. श्री विष्णूंसोबत 2 भ्रामक राक्षसही होते, ज्यांना बघून वृंदा भयभीत झाली. ऋषींनी वृंदासमोर क्षणार्धात त्या 2 राक्षसांचा नाश केला. त्यांच्या शक्तीची कल्पना वृंदाला आली. त्यानंतर त्यांनी वृंदाला तिच्या पतीबद्दल विचारले, जो त्यावेळी कैलासावर भगवान शंकरांशी लढत होता. ऋषींनी ताबडतोब त्यांच्या चमत्कारातून 2 वानर निर्माण केले, ज्यापैकी एकाने जलंधराचे डोकं धरलं होतं तर दुसऱ्याने धड. अशा प्रकारे पतीचा मृत्यू बघून वृंदा बेशुद्ध पडली. शुद्धीवर आल्यावर वृंदाने ऋषींना त्यांना पुन्हा जिवंत करण्याची विनंती केली. आपल्या दैवी शक्तीचा वापर करून ऋषींनी पुन्हा जलंधराचे डोके त्याच्या धडाला जोडले आणि भगवंतांनी स्वतः त्या शरीरात प्रवेश केला. वृंदा या सर्वापासून अनभिज्ञ राहिली. तिला याची जराही कल्पना नव्हती. भगवान विष्णूंना जलंधर समजून वृंदा त्यांच्याशी पतीप्रमाणे वागू लागली, ज्यामुळे तिची पवित्रता नष्ट झाली आणि तिकडे युद्धात तिच्या पतीचा पराभव झाला आणि तो मृत्युमुखी पडला. जेव्हा वृंदाला या गोष्टीची माहिती मिळाली, तेव्हा तिने रागाने श्री विष्णूंना निर्दयी खडक होण्याचा शाप दिला आणि भगवान विष्णू शाळीग्राम दगड बनले. विष्णूंचे दगडात रूपांतर झाल्यानंतर विश्वात असंतुलन निर्माण झाले. सर्व देवदेवता भयभीत झाले आणि त्यांनी वृंदाला श्री विष्णूंना शापातून मुक्त करण्याची विनंती केली.